नमस्कार. तुम्हाला जर मैसूर पाक आवडत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बेकरीमध्ये मिळतो तसा छान जाळीदार खमंग साजूक तुपातला छान असा मैसूर पाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथं वाटी किंवा कपाचं प्रमाण घ्यायचं. इथं 1 कप साजूक तूप आणि 1 कप तेल एका पॅनमध्ये टाकून घेतलं. त्यानंतरनं इथं ज्या भांड्यामध्ये आपण मैसूर पाक सेट करणार आहोत त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं. इथं मी सिल्वर फॉईल पेपरही खाली तळाला टाकून घेतलेला आहे. नसेल तर जास्त असं थोडंसं तूप लावून घ्यायचं. आता मैसूर पाक करण्यासाठी जो पॅन वापरला किंवा कढई वापरायची ती शक्यतो जाड बुडाची वापरायची आणि त्यामध्ये ज्या कपानं आपण तूप तेल घेतलं त्याच कपाच्या साह्यानं 2 कप साखर घेतली. त्यामध्ये 1 कप पाणी टाकलं. थोडंसं केशर टाकलं. केशर नसेल तर थोडासा पिवळा रंग टाकायचा आणि याचा 1 तारी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. खूप जास्त कडक पाक करायचा नाही. 1 तार व्हायला लागली की मग गॅस बंद करायचा आणि यामध्ये ज्या कपानं आपण सगळे मेजरमेंट घेतलेले आहे त्यानंच 1 कप असं बेसन पीठ घ्यायचं आणि ते छान असं चाळून या पाकामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम बंद आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं. पिठाच्या अजिबात कुटळ्या होता कामा नयेत आणि आता पूर्णतः पीठ छान मिक्स झालं की मग गॅस चालू करायचा आणि मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण छान असं ढवळत राहायचं. मधून यामध्ये आपण साईडला तूप तेलाचं मिश्रण गरम करत ठेवलं होतं. ते गरम झालेलं मिश्रण पळीपळीनं यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करत राहायचं. आता ही प्रोसेस करायला 5-7 मिनटं लागलेली आहे. ही पूर्ण व्हिडिओ आपण दाखवू शकलो नाही. असं पळीपळी करून मी भरपूर असं यामध्ये तूप आणि तेल टाकलं आणि शेवटी थोडंसं तूप आणि तेल उरलं की ते असं टाकायचं आणि हे शेवटचं तूप तेल टाकलं की मग गॅसची फ्लेम हाय करायची आणि अगदी मिनिटभर ती हाय फ्लेमवरती हे मिश्रण छान असं मिक्स करत राहायचं. म्हणजे ह्याला अजूनच छान अशी जाळी पडते आणि हे पॅनला असं सोडायला लागतं. थोडंसं साईडला तूप दिसलं की समजायचं आपलं मैसूर पाकचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे पटकन असं आपण जे सेट केलेला पॅन आहे किंवा आपण सेट केलेलं जे भांडं आहे त्यामध्ये मैसूर पाकचं हे मिश्रण टाकून घ्यायचं. थोडंसं असं पसरून घ्यायचं. खूप जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतर ह्याला जाळी पडणार नाही आणि एक 5 मिनटं आपल्याला ह्याला छान असं थंड होऊ द्यायचं. 5 मिनटानंतरनं थोडंसं हे मिश्रण थंड झालेलं आहे. खूप जास्त गरम नाही आहे आणि खूप जास्त थंडही नाही. असं कोमटसर मिश्रण आहे. त्यावेळेस असं चाकूच्या साह्यानं ह्याला कट करून घ्यायचं आहे. कारण हे मिश्रण पूर्ण थंड झालं की कडक होतं आणि मग आपल्याला ह्याचे काप किंवा कट मारता येत नाहीत. म्हणून कोमट असतानाच असं चाकूच्या साह्यानं हे कट करून घ्यायचं आणि आता 1 तासभर याला असं छान पूर्णतः थंड होईपर्यंत असं ठेवून द्यायचं. हे मिश्रण अगदी तासभर ठेवलं होतं. पूर्णतः हे मिश्रण थंड झालेलं आहे. थंड झालं की असं प्लेटमध्ये हे भांडं उलटं करायचं. थोडंसं टॅप करायचं. अगदी छान सहजच आपला हा मैसूर पाक या भांड्यातून वेगळा होतो. सिल्वर फॉईल पेपर लावल्यामुळे तर अगदी झटपटच हे छान असं निघलं आहे. अजिबात खाली चिकटलेलं नाही आहे. आता आपण कट्स मारलेत त्या जागेवरती अशा पद्धतीने तोडून घ्यायचं. आपले वड्या छान अशा पडतात. आता आपण थोड्या प्रमाणात करतोय त्यामुळे विकत आणतो तशा पद्धतीच्या बारीक वड्या पडत नाही आहेत. मात्र चव अगदी छान भन्नाट लागते. अगदी जाळी छान पडलेली आहे. नक्की करून बघा. कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.